शिरडोन इथं मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत बोलावलेल्या विशेष ग्रामसभेत घरपट्टी, दिवाबत्ती, पाणीपट्टी यांसारख्या निवासीकरांच्या थकीत रकमेस 50% सवलत देण्याचा ठराव सरपंच सागर भंडारे यांच्या अध्यक्षतेखाली मंजूर करण्यात आला। मात्र ग्रामपंचायतीच्या मागील 5 वर्षांच्या कारभारातील भ्रष्टाचार, बोगस बिले आणि मनमानी कारभाराच्या आरोपांमुळे ग्रामस्थ संतप्त झाले। शिरडोन इथं मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत बोलावलेल्या विशेष ग्रामसभेत घरपट्टी, दिवाबत्ती, पाणीपट्टी यासारख्या निवासीकरांच्या थकीत रकमेस 50% सवलत देण्याचा ठराव सरपंच सागर भंडारे यांच्या अध्यक्षतेखाली मंजूर करण्यात आला। सभेत प्रचंड गोंधळ, वादावादी आणि काही सदस्यांच्या अंगावर धावून जाण्याच्या घटना घडल्यानं वातावरण चांगलंच तापलं होतं। या बैठकीत ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीने केलेल्या तब्बल 2,72,00,000 कामांमध्ये गंभीर अनियमिततेचा संशय व्यक्त केला। सदस्य आणि ठराविक ठेकेदारांकडून कामं निश्चित केली जात असल्याचा आरोप करत टेंडर नोटिसी बंद पडलेल्या दैनिकात प्रसिद्ध केल्यानं पारदर्शकतेचा पूर्ण अभाव असल्याचंही ग्रामस्थांनी नमूद केलं। आरओ फिल्टर, डस्टबिन, संगणक दुरुस्ती, सीसीटीव्ही कॅमेरे, समाज मंदिर दुरुस्ती यासारख्या अनेक खर्चांच्या बिलांमध्ये बोगस खर्च झाल्याचं ग्रामस्थांनी म्हटलं आहे। या पार्श्वभूमीवर विकास कामांचे डिजिटल बोर्ड लावावेत, सदस्यांकडून कामं देणं थांबवावं आणि बोगस काम करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशा मागण्या सभेत जोरदारपणे मांडण्यात आल्या। अखेरीस गेल्या 5 वर्षातील सर्व कामांचे लेखापरीक्षण करून खातेनिहाय चौकशी करण्याचा ठराव एकमुखानं मंजूर करण्यात आला। या चर्चेत सुरेश सासने, माजी उपसरपंच पोपट पुजारी, अविनाश पाटील, विजय सूर्यवंशी, शाहीर बांदार, मनोज गुरुवाण यासह अनेक ग्रामस्थांनी सहभाग घेतला। ग्रामपंचायतीवर अलिबाबा 40 चोरांची टोळी दरोडा घालत आहे असा आरोप करत लवकरच गट विकास अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार देणार असल्याचं सासने, पाटील, पुजारी, प्राध्यापक चंद्रकांत मोरे आणि विश्वास बालिघाटे यांनी सांगितलं।